नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. आजचा एपिसोड सुरू करण्याआधी तुमच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण आपले फायनली 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. हो, 15 दिवस आधी आपले फक्त 500 सबस्क्रायबर्स होते आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसात आपले 1000 सबस्क्रायबर्स हे पूर्ण झालेत. हे फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. हा प्रवास फक्त माझाच नाही तर आपल्या सर्वांचा आहे. चला तर एकदा थँक्यू आणि सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. मित्रांनो, जो आपल्याला प्रोमो इतक्या दिवसापासून दाखवत होते ना, तो वेळ फायनली आलेला आहे आणि आज त्यांनी ते दाखवलेलं आहे. मी पण खूप वाट बघत होते या एपिसोडची. तर आज फायनली प्रिया सायलीचे पाय चेपून देणार आहे, तेही प्रतापच्या सांगण्यावरून. कसं काय झालं ते बघूया. आजचा भाग आता सुरू होतो. सायलीचा पाय दुखत असतो, त्यामुळे आता ती खाली येऊन बसली असते आणि वर एकटी खोलीत तिला करमत नसते, म्हणून ती आता सगळ्यांबरोबर येऊन बसते. आता प्रताप विमलला सांगतो की विमल, आजची स्वयंपाकाची सगळी जबाबदारी तुझी, आणि सायलीला तिकडे नो एंट्री. आता सायली काहीतरी बोलणार की नको बाबा, मला किचनमध्ये जाऊन काहीतरी करायचं आहे वगैरे. त्याआधीच आता प्रताप तिला म्हणतो की पुरे वाद नको, अगं तू शांतपणे बस ना बाळा. आणि प्रियाला आता हे सगळं बघवत नसतं. त्यानंतर आता प्रताप विमलला सांगतो की विमल, तू एक काम कर, आपल्या सगळ्यांसाठी आहे की नाही मस्त निंबू सरबत कर. तर विमल आता लगेच जाते. तर आता विमल म्हणते की मी आत्ताच करते, आणि आता ती तशी किचनमध्ये जात असते तर कल्पना तिला थांबवते आणि म्हणते विमल, जिला जास्त साखर घेऊन एनर्जीची गरज असेल ना, तिलाच दे फक्त निंबू सरबत, मला नको. तर आता हे ऐकून प्रियाला होतो आनंद. तर पूर्णाजी सुद्धा म्हणतात, आणि ही काय शरबत प्यायची वेळ आहे का, मला सुद्धा नको आहे शरबत. तर आता प्रताप आश्चर्यानेच आता कल्पना आणि पूर्णाजीकडे बघू लागतो. तर आता बघा, ही प्रिया म्हणते नाही पण काय आहे ना, सरबत पेल्याने सायलीला तर बरं वाटेल ना. आणि आता प्रिया विमलला सांगते की विमल ताई, तुम्ही सरबत करा हा, आणि सायलीला कंपनी म्हणून का असे ना, पण मी थोडंसं सरबत पिणार हा. आणि आता बघा, ही प्रिया काय करते, लगेच दुसरी खुर्ची घेते आणि ती सायलीच्या बाजूने जाऊन बसते आणि ती आता नाटकं करू लागते. अगं सायली, तू काय अवस्था करून घेतलीस ग स्वतःची? अगं तुला आता मी नाही समजून घेणार तर कोण घेणार? आता प्रतापला आता कळलं असतं की ही सगळं नाटकं करत असते म्हणून. तर आता बघा, ही प्रिया म्हणते अगं आपण काय ना मधुभाऊंकडे लहानाचं मोठं झालो, आणि आता त्यांच्याबद्दल अशा गोष्टी आपल्याला कळल्या तर त्रास तर होणारच ना. तर आता प्रताप प्रियाकडे आश्चर्याने बघत असतो. सायली म्हणते की मधुभाऊंनी काहीही न केल्यामुळे त्यांना अटक होणार होती, तरीही मला याचा त्रास होत होता. तितक्यात आता विमल येते आणि म्हणते चला लिंबू सरबत तयार आहे. आणि विमल आता प्रतापला निंबू सरबत देते, त्यानंतर सायलीला देते आणि तिथं प्रियाला विसरतेस तर प्रिया स्वतःच हाक मारते विमल ताई, आणि त्यानंतर आता विमल प्रियाला सुद्धा देते. प्रिया आता विमलच्या हातातला ग्लास झटकतच आपल्या स्वतःकडे घेते. त्यानंतर बघा आता काय होतं. विमल आता कल्पनाला सांगते, वहिनी मी आहे ना जरा बाजारात जाऊन येते, कांदे बटाटे संपलेत ना ते घेऊन येते. एरवी कसं सायली ताई सगळीकडे लक्ष द्यायचं आहे, पण आज त्यांना स्वयंपाकघरात जायला बंदी आहे ना. तर आता त्यावर कल्पना मांडवला होते. पण आता बघा, प्रताप म्हणतो अगं पण या धाकट्या सुनेला कुठे बंदी आहे किचनमध्ये जायची? आज सायलीला बरं नाही आहे, तर तेव्हा ही तन्वी सगळी जबाबदारी घेईल, काय तन्वी? तर आता बघा, ही प्रिया म्हणते की हो हो बघेन ना मी. आणि आता प्रिया विमलला विचारते, सांगा विमल ताई काय काय आणायचं आहे? तर आता विमल म्हणते तुम्ही राहू द्या तन्वी ताई, ते म्हणजे यादी मी तयार केली आहे ना, तर मी पटकन घेऊन येते. तर आता प्रियाच्या अगदी मनासारखंच होतं. आता विमल जाते बाजारात भाजीपाला घ्यायला. आता बघा, ही प्रिया काय करते. प्रिया आता सायलीला परत परत पुढे पुढे करायसाठी म्हणत असते की सायली तुला काहीही लागलं ना तर मला सांग, अगं मला तुझा हा चेहरा नाही बघवत ग, असं म्हणत आता प्रिया सायलीच्या डोक्यावरून वगैरे हात फिरवत असते. आता सायलीला ही तिची नाटकं सहन नसे होत. आता सायली म्हणते की बाबा आई मी आलेच, आणि आता सायली उठायला जाते तितक्यात तिचा पाय लचकतो आणि ती एकदम अशी चेअरवर बसते. तर आता प्रताप विचारतो अगं काय झालं? तर आता सायली म्हणते की अहो काय माहिती बाबा, एकदम पाय तसा गोळा आल्यासारखा झालाय. तर बघा, आता ही प्रिया म्हणते की अगं मी चेपून दिली असते ग, पण आत्ताच विमलताई बाहेर गेल्यात ना, आणि त्यानंतर आज सगळ्या स्वयंपाक म्हणून मलाच करायचं आहे, मी कामाला लागते हां. तर आता कल्पना म्हणते तन्वी अगं थांब थांब, म्हणजे तू स्वयंपाकाच्या फंदात काही पडू नकोस, मी करेल थोड्या वेळाने. त्यावर बघा, आता पूर्णाजी टोमणं मारतात प्रियाला आणि म्हणतात हां तसंही काय ना, या तन्वीने सगळी जबाबदारी घेतली तरीही सगळं काय ना कल्पना तुलाच करावं लागणार. तर आता बघा, प्रताप म्हणतो की पण तन्वी तुझी ती अगोदरची आयडिया मस्त होती. तर आता प्रिया विचारते कुठली? तर आता प्रताप सांगतो हे पाय चेपून द्यायची. तर आता पूर्णाजी आणि कल्पना एकमेकींकडे बघू लागतात. आता प्रताप म्हणतो अगं काय ना सायलीची तुला ही अवस्था बघवत नाही आहे ना, तर मग कर असं काहीतरी, दे तिचे पाय चेपून दे. तर आता पूर्णाजी सुद्धा मांडवलं होतात. तर आता प्रिया म्हणते की अहो बाबा मी पाय चेपून दिले असते पण. तर आता प्रताप म्हणतो मग काय? तर आता प्रिया म्हणते मला ना ते अश्विनने एक काम सोपवलं होतं, तर हे खोटंच सांगत असते. ते तो यायच्या आधी सगळ्या फाईल्स आहे ना ते कपाटातून काढून ठेवायला हव्या तो यायच्या आधी. तर आता बघा, प्रताप म्हणतो नाही नाही नाही,
अगं अश्विनला यायला तर अजून खूप वेळ आहे. आणि बघ, जर का तू फक्त 15-20 मिनिटासाठी सायलीचे पाय चेपून दिलेत ना, तरीही तिला बरं वाटेल. आता प्रिया विचार करू लागते तर प्रताप म्हणतो, अगं पण आता तूच म्हणालीस ना तिचा असा हा चेहरा तुला बघवत नाही म्हणून, मग कर ना. तर आता पूर्णाजी म्हणतात की अरे प्रताप, पण तुला इतकंच वाटत असेल तर विमल आल्यावर देईल ना ती चेपून. तर आता प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई असं काय करतेस? अगं ही तन्वी स्वतःहून म्हणत आहे की मी सायलीचे पाय चेपून देते म्हणून. तुमची धाकटी सून, तिचं मन किती मोठं आहे बघा. आता प्रताप हे मुद्दामच करत असतो. आणि आता प्रताप प्रियाला म्हणतो, काय तन्वी? तर आता प्रियाला काही सुचतच नसतं काय करावं ते. तर आता तिची ही अवस्था बघून सायली म्हणते की नाही नको बाबा, राहू द्या, मला थोड्या वेळाने बरं वाटेल आपोआप. तर आता ही प्रिया हां असं म्हणते. तर आता प्रताप म्हणतो, कशाला? हे बघ, आज जर प्रतिमा इथे असती तर तिने तुझे पाय अगदी मायने चेपले असते की नाही. आता प्रताप विचारतो, काय पूर्णाई हो ना? तर आता पूर्णाई म्हणतात की हो खरं आहे. आता पूर्णाजी पुढे बोलतात, आणि काय आहे ना, या तन्वीवरचे प्रतिमाचे संस्कार कुठे ना कुठे हे दिसतच आहेत. मनात हेवे दावे ठेवायचे नाही असं प्रतिमा नेहमी म्हणायची. त्यावर आता प्रताप म्हणतो की एक्झॅक्टली. आणि आता प्रतिमाचे संस्कार आज त्याची लेक दाखवून देणार आहे. तर आता ही प्रिया कसं तरी तोंड करत असते. तर आता त्यावर प्रताप म्हणतो, हो ना तन्वी, पाय चेपतेस ना? आणि हो काय ना, अर्जुन आला की त्याला कळू दे की तो नसताना आपण त्याच्या बायकोची किती काळजी घेतोय ते. चेपतेस ना तन्वी पाय? हां. तर आता तन्वीचं वाकडंच तोंड असतं. आणि आता प्रिया नाईलाजाने खुर्चीवर बसून आता सायलीचे असे वरवरच पाय चेपत असते. तर आता हे तिचं वागणं बघून कल्पना आणि पूर्णाजीला सुद्धा आश्चर्यच वाटत असतं की ही कशी पाय चेपती आहे ते. तर आता बघा, प्रतापच म्हणतो, अगं काय हे तन्वी, पाय असे चेपतात का? ते काही नाही, तू खाली बस बरं. आता प्रिया प्रतापकडे बघू लागते. तर प्रताप म्हणतो, अगं खाली बस, अगं बस. हा बसलीस, आता तिचे पाय तुझ्या पायावर घे. आता प्रिया खाली बसते आणि प्रताप म्हणतो, तिचे पाय तुझ्या पायावर घे आणि आता चेप. तर प्रिया आता नाईलाजाने सायलीचे पाय आपल्या पायावर घेते आणि चेपू लागते. तर आता सायलीला पण ही अवस्था तिची बघवत नसते. आणि आता ही प्रिया रागातच सायलीचे पाय चेपून देते. तर आता सायली प्रतापकडे अशी बघते आश्चर्याने की हिला तर नाही जमत आहे, राहू द्या. तर आता प्रताप म्हणतो की अरे राहू दे, करून घे सेवा मस्त. आणि मग आता सायलीसुद्धा स्माईल करते. तर आता ही प्रियासुद्धा नाईलाजाने आता सायलीचे पाय चेपू लागते. त्यानंतर आता कल्पना हळूच आवाजात पूर्णाजीला म्हणते, पूर्णाई, आपल्या या तन्वीमध्ये प्रतिमाचा भास होतोय नाही का? तर आता पूर्णाजी प्रियाला म्हणतात की अगं तन्वी, कोण कोणाशी कसा वागत असतो ना हे अगदी वरचा बघत असतो, तुला खरंच खूप पुण्य मिळेल. तर आता ही प्रिया पूर्णाजीला अशी फेक स्माईल करत असते नेहमीसारखी, पण मनातून तिला खूप जिवार येत असतं. आता बघा, ही प्रिया मनात म्हणते, मला नको हे असलं पुण्य, सगळे फासे माझ्यावरच उलटलेत आणि आज माझ्यावर हे सायलीचे पाय चेपण्याची वेळ आली. असं म्हणत म्हणत पण आता नाईलाज आणि हिला तर पाय चेपावेच लागतात. ही तर मनात काहीही विचार करू. आणि आता प्रतापने मज्जाच केली. प्रतापसुद्धा हिची मजा बघत असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो दामिनीच्या ऑफिसमध्ये. दामिनीच्या ऑफिसमध्ये कोणीतरी आलं असतं तिची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि तिथे मीडियासुद्धा असते. तर आता ती विचारते रिपोर्टर, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही विलास मर्डर केस लढताय आणि त्यात आता एक खूप इंटरेस्टिंग वळण आलं आहे, कारण तिथे एक मृतदेह सापडला आहे आणि त्याबद्दल आता तुम्ही काय सांगणार? तर आता ही दामिनी म्हणते, आता मी काय सांगणार, जे आहे ते आपल्या सर्वांच्या समोरच आहे ना. म्हणजे ते आश्रमातले जे ओनर आहे मधुकर पाटील, त्यांच्यावर ऑलरेडी एका खुनाचा आळ आहे आणि आता केस चालूच आहे आणि आता त्यांच्याच एका आश्रमात एक मृतदेह सापडला आहे. मधुकर पाटलांच्या आश्रमात सापडलेला आहे आणि हा खून आता दुसरा कोणीतरी केला असेल याची शक्यता जरा कमी आहे नाही. तर आता ती रिपोर्टर म्हणजे हा खून पाटलांनीच केला असं तुम्ही म्हणताय का? तर आता बघा, ही दामिनी म्हणते की मग दुसरं कोण करणार आहे? बघा, आता जे काही आहे ते कोर्टात सिद्ध होईलच. तुम्ही त्या मधुकर पाटलांना भेटलायत का कधी? नाही, अत्यंत साधा माणूस आहे, अत्यंत साधा भोळा चेहरा आहे त्यांचा. पण काय आहे ना, कधी कधी अशी साधी दिसणारीच माणसं खुनामागून खून करतात याचं आश्चर्यच वाटतं नाही. तर आता ही रिपोर्टर विचारते, मग आता पाटलांना या दुसऱ्या खुनासाठी काय शिक्षा होऊ शकते? तर आता दामिनी सांगते, जी खुनाची शिक्षा असते तीच, म्हणजे जन्मठेप किंवा फाशी. पुढे आता बघा, ही दामिनी म्हणते की नाही, म्हणजे माझा स्वतःचा या भारतीय न्याय व्यवस्थेवर खूप विश्वास आहे. गुन्हेगारांना शिक्षा आणि अटक ही होणारच आणि मी स्वतः खात्री करून घेणार आहे की हे दोन्हीही खून करणार आहे म्हणजे त्या मधुकर पाटलांना यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. आता त्यानंतर ही रिपोर्टर फायनली कॅमेऱ्यासमोर म्हणत असते की आता आपण बोलत होतो प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट दामिनी देशमुखशी आणि आता काय वळण येईल केसला आपण बघूयात. त्यासाठी आता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असं आता त्या मीडियालाच कॅमेऱ्यासमोर सांगत असते. तर आता बघा, ही दामिनीने तिला विकत घेतलेलं असतं आणि दामिनी म्हणते की झालं का, कट करा मग हा कॅमेरा. आणि त्यानंतर आता कॅमेरा खाली ठेवल्यावर लगेच आता दामिनी तिच्यासमोर पैसे ठेवते
आणि दामिनी त्या रिपोर्टरला म्हणते की तू मागितले होतेस ना, त्यापेक्षा जास्त पैसे आहेत, मला हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा. म्हणजे आता बघा, तिने मुद्दामच त्या रिपोर्टरला बोलावलं असते. त्यानंतर आता दामिनी म्हणते की ज्या लोकांना असं वाटतं ना, जे स्क्रीनवर दिसतात आणि बोलतात ते 100% खरंच असतं म्हणून, आणि त्या सगळ्या मूर्ख लोकांपर्यंत आता हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. तर आता बघा, ही मुलगी म्हणते की हो मॅडम, माझे 1 मिलियन फॉलोअर्स आहे. अरे मॅडम, आणि तेच हा इंटरव्ह्यू बघता बघता मी हा व्हिडिओ 2 मिलियनपर्यंत पोहोचवते. तर आता दामिनी म्हणते ठीक आहे, जा मग आता. तर आता बघा, इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये असतात. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की ती आता रिसेंटली जी डेथ बॉडी मिळाली ते ॲक्सिडेंट किंवा सुसाईड केस नाही तर मर्डरच आहे. तर आता चैतन्य अर्जुनला सांगतो की हो, माझ्याकडे जे डिटेल्स आहेत ना, त्यामध्ये सुद्धा FIR मध्ये असंच लिहिलेलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की ही बॉडी जुनी आहे आणि ही डेथ अलीकडेच झालेली नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो ना, अलीकडे या महिपतने खूप विचार करून प्लॅन केलेला आहे. तर आता त्यावर चैतन्य म्हणतो की हो रे अर्जुन, ते सगळं कळतंय, पण या सगळ्यांशी वर त्या महिपत आणि दामिनीशी काही संबंधच नाही, आणि मग तो संबंध लावायचा कसा. तर आता अर्जुन विचार करू लागतो. तर आता अर्जुन म्हणतो, या दोघांनी कुठला तरी लूप होल नक्कीच शोधलेला असावा, आपण तोच शोधून काढायचा आहे, आणि मग हे मधुभाऊंना अडकवण्यासाठी हे दोघं ही नाटकं करत होते हे आपल्याला प्रूव्ह करावं लागणार. तितक्यात आता अर्जुनला कॉल येतो. आता कॉल ठेवल्यावर इकडे चैतन्य विचारतो की काय झालंय. तर आता अर्जुन सांगतो, पोलिसांनी त्या डेड बॉडीच्या फेशियल रिकन्स्ट्रक्शनसाठी अप्लाय केलं होतं आणि आता ते अप्रूव्ह झालं. त्यावर आता इकडे चैतन्य म्हणतो, म्हणजे बॉडी कोणाची आहे हे आपल्याला आता खात्रीशीर कळणार. तर आता अर्जुन म्हणतो की येस, आणि जर तो माणूस आश्रमाशी कनेक्टेड असेल तर सायली त्याला नक्कीच ओळखेल. आणि त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला सांगतो की आता तिथे या फेशियल रिकन्स्ट्रक्शनच्या केसमध्ये आता सायली तिथे साक्षीदार म्हणून राहणार आहे, यासाठी तू चैतन्य लगेच अप्लाय कर. तर आता त्यावर चैतन्य म्हणतो की हो, मी लगेच कामाला लागतो. आता इकडे सीन शिफ्ट होतो. प्रताप आणि कल्पना आपल्या खोलीत असतात. तर आता प्रिया म्हणते, आत येऊ का मी. तर आता कल्पना म्हणते, ये ना. तर आता ही प्रिया कल्पनाला आणि प्रतापला म्हणते की मला थोडं बोलायचं होतं. तर आता प्रताप विचारतो, कशाबद्दल. तर आता प्रिया म्हणते की बाबा, आपल्या घरचं वातावरण किती खराब झालं आहे ना, आणि मला ते अजिबात नाही पटत आहे. आणि आता बघा, ही पुढे म्हणते की मधुभाऊ मला ना माझ्या वडिलांसारखे होते, आणि आता त्यांचं हे खरं रूप मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, आणि आता तर काय, त्यांनी गेलेली पापं आपल्या घरापर्यंत येऊन पोचली. आता प्रताप हिच्याकडे बघू लागतो. तर प्रिया म्हणते, नाही म्हणजे ते काका काकूंसारखे दुसऱ्या आश्रमातही राहू शकतात ना, किंवा ते कुसुमताईकडे राहू शकतात, मग ते इथेच का राहत आहे. तितक्यात आता प्रताप उठून उभा होतो आणि म्हणतो की कारण ते सायलीचेही बाबा आहेत आणि त्यांनी इथं राहावं हे सायली आणि अर्जुनची इच्छा आहे. तर आता ही प्रिया म्हणते, बाबा पण त्यांच्यामुळे आपल्या घरात पोलीस आली आहेत. तर आता बघा, प्रताप म्हणतो, अगं माझ्यामुळे एकदा पोलीस घरात आले होते. तर आता ही प्रिया एकदम गप्प बसते. पुढे आता प्रताप म्हणतो, म्हणजे म्हणून का मी वाईट माणूस ठरलो का. इकडे आता दुसरीकडे सायली आपल्या खोलीत असते आणि ती आता तो नवीन जो व्हिडिओ आता दामिनीने बनवायला सांगितला होता ती बघत असते. आणि आता सायली तो व्हिडिओ बघून अस्वस्थ होते. सायली आता स्वतःशी बोलते की 100 वेळा जर का खोटं बोलल्या गेलं ना तर ते खोटं खरं होते, म्हणजे ते खरं वाटायला लागतं लोकांना, आणि ही दामिनी नेमकं तेच करते. इकडे आता प्रिया प्रतापला म्हणते, नाही नाही बाबा, मला असं नव्हतं म्हणायचं. तर आता प्रताप विचारतो मग. तर आता ही प्रिया म्हणते की मधुबनवरती 2 खुनांचे आरोप आहेत आणि त्यात त्यांचे कुठल्या गुंडांची काय संबंध असतील हे आपल्याला काय माहिती ना. आणि आता अशा माणसाला आपल्या घरात ठेवणं आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर नाही आहे ना, असं आता ती मुद्दामच कल्पनावर प्रेशर टाकत असते. तर आता कल्पना सुद्धा म्हणते की हो ना, हे खून, डेथ बॉडी वगैरे हे शब्द आहे ना आपण खूप दूरपर्यंत ऐकले होते, एकतर बातम्यांमध्ये नाही तर अर्जुनच्या केसबद्दल, पण आता हे शब्द, हा खून आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. आणि आता कल्पना प्रतापकडे बघत म्हणते की आणि आता अशा गुन्हेगारांनी आपल्या घरात येऊन राहावं हे मला सुद्धा नाही पटत आहे. तर आता प्रताप कल्पनाला म्हणतो, कल्पना मधुबनवरचा कुठलाही गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे, ते फक्त संशयित आहे. तर आता प्रिया पुढे बोलत असते की पण त्याच्यासारखं वाईट माणूस. तितक्यात आता प्रताप तिला थांबवतो आणि म्हणतो, कोण चांगलं कोण वाईट हे सगळं तर तू बोलूच नकोस हा तन्वी. तुझी आणि साक्षीची मैत्री आहे हे तू आमच्यापासून गोष्ट लपून ठेवली होतीस, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून ते आता आम्ही विसरलो, असं तर नाही होत ना. साक्षी आणि तुझी मैत्रीच नाही आहे हे असं खोटं तू सतत 2 वर्ष बोलत होतीस. आणि त्यानंतर आता तू कुठल्या अधिकाऱ्याने मधुबनवर बोट उचलतेस ग, असं आता प्रताप तिला ठामपणेच सांगतो. आता इकडे सायली आपल्या खोलीत विचार करू लागते आणि स्वतःशी बोलते, यांनी हा व्हिडिओ बघितला असेल का. आणि आता ती लगेच अर्जुनला फोन लावते. तर आता अर्जुन म्हणतो, बोल बायको. तर आता सायली म्हणते, तुम्ही तो दामिनीचा व्हिडिओ पाहिला का. त्यावर आता अर्जुन म्हणतो की कुठला. तर आता सायली सांगते, अहो तिने एक व्हिडिओ बनवलाय, त्यात तिने एक मुलाखत दिली आणि त्यात ती सतत सांगते की हा दुसरा खून सुद्धा मधुभाऊनेच केलेला आहे म्हणून. आणि इतक्या तर खूप लोकांनी तो पाहिला पण असेल हो, आणि आता सगळ्यांना हेच वाटेल ना की मधुभाऊनेच तो खून केलाय म्हणून.
तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की 1 मिनिट आधी माझा ऐक, श्वास घे आणि पॅनिक होऊ नकोस. तर आता सायली म्हणते की अहो पण ती दामिनी थेट मधुबनवर आरोप करते आहे. तर आता अर्जुन म्हणतो अगं सायली, ती हे सगळं करणारच आहे आणि अशा मुलाखतींचा ह्या कोर्टामध्ये काहीही फरक पडत नाही. सो रिलॅक्स. तर आता तरी सायली काही शांत बसत नसते. ती म्हणते अहो पण आता त्यावर अर्जुन म्हणतो की अगं मला सांग, तुला तुझी तब्येत परत फिरून घ्यायची आहे का? आराम केला तू? आणि मला सांग, तू काही खाल्लं आहे का? त्यावर आता सायली म्हणते की हो खाल्लं आहे. तर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग आता तू आराम कर आणि डोक्यातले सगळे विचार हे काढून टाक. संध्याकाळी मी घरी आल्यावर मला माझ्या बायकोचा फ्रेश चेहरा पाहायचा आहे, ओके? तर आता सायली परत विचारते अर्जुनला, पण या व्हिडिओमुळे काही गोंधळ तर नाही होणार ना? तर आता अर्जुन म्हणतो की नाही गं, अजिबात नाही. दामिनीला जे वाटते ना ते तिला करू दे. आपली केस स्ट्रॉंगच आहे आणि स्ट्रॉंगच राहणार. त्यावर आता सायली म्हणते की ठीक आहे, ठेवते. पण तरीही तिला आता काळजी वाटतच असते आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जो मृतदेह सापडला असतो ना, तो सायलीच्या ओळखीचा असतो आणि तो आश्रमातलाच एका व्यक्तीचा असतो, ज्याला महिपतने आता पैसे देऊन खोटी साक्ष द्यायला लावली असते आधी, आणि त्यानंतर आता तो खरी साक्ष देणार असते, म्हणून हा महिपत त्यालाच मारून टाकतो. हा व्यक्ती तोच असतो. आता त्यांच्या अर्जुन आणि सायलीच्या हाती खूप मोठा क्ल्यू लागलाय. अर्जुन आता महिपतला कसं अडकवणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर शेवटी एकदा परत सगळ्यांना खूप खूप थँक्यू 1000 सबस्क्रायबर्ससाठी. असंच प्रेम देत राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.